हॅलो, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये, माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे. आज संडे आहे स्पेशली. तर थोडंसं मला शॉपिंगसाठी जायचं आहे आणि ती कशासाठी हे तुम्हाला येणाऱ्या ब्लॉग्स मध्ये समजेलच. पण थोडं डीमार्ट मध्ये, थोडं स्ट्रीट मध्ये, सगळीकडेच जायचंय. तर म्हटलं आजचा दिवस तुमच्यासोबत मी शेअर करू शकते. तर आजचा दिवस मला तुमच्यासोबत आज शेअर आपण करायला जाणार आवडेल. आहोत ती जागा तुम्हाला जिथे पाहायला पैसे आवडेल का नक्की फाडून कमेंट आणि मध्ये सांगा. ट्रॉलीवरती आपोआप चला तर हो मग आपण अगदी आजच्या बरोबर दिवसाला सुरुवात ओळखलं. करूया. डीमार्ट. मी तर म्हटलं 2-3 गोष्टी घेते, पण शॉपिंग कार्टने आधीच मला साईड आय दिली. ये पुन्हा बजेट ओव्हर करणारी आली. चला, मग आता लक्ष ठेवून बघा किती सामान युजलेस घेतलं जातं आणि किती खरंच युजफुल असतं. तर प्रवास आपला चालू झालेला आहे. बघूयात आज पुढे. खूप शॉपिंग करायची नाही असं घरातूनच ठरवून निघाले होते. जितकं कॉस्ट इफेक्टिव्ह आणि युजफुल असेल तेवढंच घ्यायचं होतं. कधी-कधी काय होतं DMartमध्ये ऑफर्स आणि डिस्काउंट्स मिळतात. ते पाहून थोडंसं अनएक्सपेक्टेड प्लॅनिंग पण चेंज होतं. हीच ती जागा जिथे आपलं बजेट हलून जातं. म्हणजे डिस्काउंट्स एवढे असतात, की आपण 99-99च्या गोष्टी किती कार्टमध्ये भरल्यात हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला ते ₹99 दिसतात, पण आपण त्या किती घेतल्यात हे आपल्याला बिल आल्यानंतरच समजतं. तर असो, गेल्यावरचा पहिला सेक्शन चहा पावडर. नॉट नेसेसरी टू हेल्थ, बट नेसेसरी टू बॉडी. घरातला चहा संपला होता म्हणून हा चहा घेते. हा चहा टेस्टला हलका आणि स्ट्राँग दोन्ही बॅलन्समध्ये आहे. त्यामुळे नेहमी हाच घेते. त्यानंतर गेले ड्रायफ्रूट सेक्शनमध्ये. थोडेसे खजूर संपले होते, ते घ्यायचे होते. प्राइजेस चेक करत होते. कारण काही-काही ड्रॉप प्राइजेस पण असतात म्हणजे ज्याच्यावरती डिस्काउंट लागलेला असतो. पण कधी-कधी काय होतं, ते प्रॉडक्ट एवढं क्वालिटीचं नसतं. त्यामुळे क्वालिटी प्लस प्राईस दोन्ही आपल्या बजेटमध्ये बघून घेतलेलं कधीही चांगलं. त्यानंतरने आले स्नॅक्स सेक्शनमध्ये. थोडंसं स्नॅक्सही घेतलं आणि वळले चॉकलेट सेक्शनमध्ये. हा भाग नेहमी खास वाटतो. इतक्या व्हरायटीज कधी-कधी काय घ्यायचं ते ठरवायलाच वेळ लागतो. काही चॉकलेट्स जुन्या आठवणी देतात, काही खास ऑकेजन्सची आठवण करून देतात आणि काही फक्त आनंदी करतात. लहान मुलांना, मोठ्यांना, अगदी वयोवृद्धांना खूप जिव्हाळ्याचा विषय म्हणजे चॉकलेट. माझा तरी आहे. मला खूप चॉकलेट्स आवडतात. तर चॉकलेट्स पाहते आधी. चॉकलेट पाहण्याबरोबर त्याच्या प्राइजेससुद्धा पाहिल्या पाहिजेत. कारण हे जे चॉकलेट्स आहेत ते जरा जास्तच एक्सपेन्सिव्ह आहेत, असं मला तरी वाटतं. थोडा वेळ उशीर मी हे नाही ते, ते नाही ते याच्यामध्येच कन्फ्यूज होते. त्यानंतरनं मी एक काहीतरी डिसाईड केलं, ते कार्टमध्ये टाकलं आणि तेथून म्हटलं की लवकरच निघावं. नाहीतर आपण जर इथे थांबलो ना, तर आपलं फक्त शॉपिंग चॉकलेट्सचंच होईल. आता इथून पुढचा भाग ग्रोसरी सेक्शनचा होता, पण तिथे खूप गर्दी होती त्यामुळे मी शूट करू शकले नाही. कधी-कधी व्लॉग प्लॅन करून जातो, पण स्टोअरची हस्टलच वेगळी असते. म्हणून जिथं शक्य होतं तिथं छोटे-छोटे क्लिप्स घेतले. आणि आला हा फायनल सेक्शन बिल. बिल येताना इतकं सायलेंट का होतं माहिती आहे? कारण आतून पॅनिक अटॅक सुरू होतो. खरंच. कारण आपण कार्ड भरतो तेव्हा आपल्या लक्षात येत नाही, की आपलं बजेट आहे का? किंवा आपण किती घेऊ शकतो. पण बिल जसं-जसं ते टिक, 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 टिक वाजायला लागतं, तसं-तसं अटॅकच चालू होतो. बिल घेऊन मी तिथून निघाले आणि छान निसर्गाचा आनंद घेत आम्ही घरी परतीच्या वाटेला निघालो. छान झाडं, खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं असं संध्याकाळचं वातावरण बघून आणि त्यानंतरनं थोडा वेळ मंदिरात बसले होते. आणि तिथून निघाले कारण आज काही शॉपिंगच संपत नव्हती. अगदी संध्याकाळ होत आली आहे, तरी आमची अजून शॉपिंगच चालली आहे आणि ती एक खास कारणासाठी आहे. कारण मी करते 16 सोमवारचं उद्यापन. हो, माझा नवस होता 16 सोमवारचा. तो पूर्ण झालाय म्हणजे 16 सोमवार पूर्ण झालेत आणि त्याचं उद्यापन करायचंय. त्याच्याच सामानासाठी मी एवढी धावपळ करतेय. आणि हे बघा आमची राजधानी सातारा, फौजींचा जिल्हा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्यानंतरनं गेले दुकानामध्ये. म्हणजे पोशाख घ्यायचा होता, जे उद्यापन करायचंय त्यासाठी. आतमध्ये काही जास्त शूट घेतले नाहीत, बाहेरनं एंट्रीला थोडंसं शूट घेतलं आणि डायरेक्ट मग नंतरनं फुलं वगैरे घेतली आणि पूजेचं साहित्य घ्यायचं होतं, जे आपल्याला होम आणि पूजेसाठी लागणार होतं ते सगळं. ते सगळं इथे घेतलं. ह्या काकू खूप छान आहेत. सगळं रिझनेबल प्राईसमध्येच देतात. तिथून घरी आलो आणि ह्या पिशव्या पिशव्याच एवढ्या उचलून-उचलून नको-नको झालं होतं. त्यानंतरनं हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 5ला उठले होते. सगळं स्वच्छ करायचं होतं मला, सगळं घासून म्हणजे स्वच्छच होतं तरीसुद्धा सगळं मी किचन आधी घासून घेतलं, कारण इथे आपला प्रसाद होणार आहे. तर सगळं किचन वगैरे घासून घेतलं. त्यानंतरनं म्हटलं, की देवाची भांडी आहेत, ती सुद्धा आपण घासून घ्यावी आणि किचन एवढं घासल्यानंतर सुंदर दिसत होतं ना,
काय सांगू, खूप छान दिसतं आणि घासलेलंच होतं, पण आपण एखादं शुभ कार्य किंवा काय असेल, तर सगळं व्यवस्थित साफ-सफाई करून घेतो ना, त्यासाठी मी साफ-सफाई करून घेतली आणि बाहेरचं वातावरण बघा, खिडकीच्या आतून एवढं असं गुलाबी-गुलाबी दिसतं, जसं काय तिथे बाहेर वॉलपेपरच लावलेला आहे. इतकं सुंदर ते दिसत होतं आणि सकाळचं वातावरण मला एवढं जास्त आवडतं हे पाहायला आणि हे पाहण्यासाठी कधी-कधी मी लवकर उठते, कारण खूप छान वाटतं, एकदम मन प्रसन्न होऊन जातं आणि तुम्ही पाहू शकता इथं, की आहे ना, म्हणजे असं वाटतं, की खरंच आपण झोपून 8 वाजता जर उठलो ना, तर हे आपल्याला बघायला कधीच भेटत नाही. पण हेच सकाळ-सकाळी जे बघायला दृश्य भेटतं ना, हे खूप मनाला प्रसन्न करून जातं आणि खूप छान वाटतं सकाळ-सकाळी लवकर उठल्यावरती. एक वेगळेच वाइब येतात आणि दिवसभर एकदम आपल्याला एकदम पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि दिवससुद्धा खूप छान जातो. चला तर मग ह्या दिवसा या नेचरचा आनंद मी बराच वेळ घेते सकाळचा. मी बराच वेळ बाहेर बघत बसते. खूप खूप मस्त वाटतं आणि त्यानंतरनं म्हटलं आता आपण आपल्या कामाला लागूया, नाहीतर असाच टाईमपास होत जाईल आणि मला बडबड आणि तुम्हाला बघायला खूप बोर होईल. तर त्यानंतरनं म्हटलं, की ना आधी देवाची भांडी जी होती ना, ती सगळी स्वच्छ करून घेते. कारण आपल्याला आता पूजेला सुद्धा लागणार आहेत आणि ह्या आहेत माझ्या सासूबाई. तर या सुद्धा आलेल्या आहेत मला हेल्प करू लागण्यासाठी आणि घरातलं कोणीतरी असावं म्हणून सुद्धा. कारण आता आज उद्यापन आहे, तर सगळ्याच गोष्टी मॅनेज करायला लागतात. तर छान अंघोळ वगैरे झाली होती माझी. त्यानंतरनं मग मी गॅसची पूजा करून घेतली, कारण मला प्रसाद बनवायचा होता आणि कोणत्याही शुभ कार्याचा नैवेद्य बनवायच्या आधी आपण अग्निदेवतेला नक्कीच पूजन करतो. म्हणजे ज्याच्यावरती आपण अन्न शिजवतो, त्याचं आपण नक्कीच पूजन करतो. म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीत नक्कीच त्याचं पूजन करतात. तर मी सुद्धा छान पूजन करून घेतलं आणि त्यानंतरनं प्रसादाचा शिरा बनवायला घेतला. असं म्हणतात, की नैवेद्याचा शिरा म्हणजे नैवेद्य आपण काहीही बनवला नैवेद्याचा शिरा जो असतो ना, तो सव्वा-सव्वा असा प्रमाण सगळ्याचं घ्यावं. तर मी सव्वा वाटी अशी घेतली होती. सव्वा वाटी तूप पहिल्यांदा मी घेतलेलं आहे इथे आणि ते थोडं मेल्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये सव्वा वाटी रवा असं टाकून घेतलं आणि छान ते एकदम गोल्डन ब्राउन होईपर्यंत भाजून घेतलं. एकदम छान भाजून घ्यायचं म्हणजे काय होतं, की आहे ना आपला रवा असा एकदम सुटसुटीत होतो आणि एक प्रसादाचा शिरा म्हणतो ना आपण, तो दरवेळी आपला होत नाही. तो याच कारणामुळे, की आपण गडबडीत कसा पण बनवतो. तर सव्वा वाटी दूध टाकून घेतलेलं आहे मी आणि आपण गडबडीत काय करतो, हे प्रमाण-बिमाण काही घेत बसत नाही. तूप तर एवढं टाकतच नाही पहिली गोष्ट आणि त्याच्यानंतरनं सव्वा वाटी साखर हे सगळं छान मिक्स करून घेतलं. एकदम आणि प्रसादाचा शिरा तो ज्या दिवशी आपली पूजा आहे ना, त्या दिवशी जसा शिरा होतो, तसा मला नाही वाटत दरवेळी होत असेल किंवा माझ्याकडून तरी नाही होत. तर ड्रायफ्रुट्स टाकून घेतले आणि छान मिक्स केलं आणि प्रसादाचा शिरा खरंच खूप छान होतो. त्यानंतरनं जर काही कमी राहिली असेल, तर त्याच्यामध्ये तुळशीपत्र म्हणून ते ठेवलं. तर इकडे आपली सगळी देव आणि सगळी देवांची भांडी सुद्धा छान मस्त पितांबरीने घासून घेतलीत. पितांबरीने घासताना काही वाटत नाही, नंतरनं हाताला छाले पडतात. माझ्या तरी पडतात. काय माहिती आजकाल त्यात केमिकल यायला लागले बहुतेक. छान देवपूजा झाली. खूप मन प्रसन्न वाटत होतं. थोड्याच वेळात ब्राह्मण काका येतील, तर त्यांच्याकडून आपण छान पूजा करणार आहोत. सो स्टे कंटिन्यू. सगळं सामान पूजेचं सगळं गोळा करता कालचा दिवस कसा निघून गेला काहीच समजलं नाही. अजिबात थकवा नाहीये तरी सुद्धा खूप म्हणजे एनर्जेटिक वाटतंय. सगळं सामान एवढं गोळा करायला खूप मेहनत लागली आणि अशी मी तयार झालीये. पांढरी साडी घालायची होती म्हणून ही माझ्या आजीची साडी आहे. हो, धुतलेलं आहे. स्वच्छ वस्त्र, फक्त धुतलेलं हवं आणि पांढरं आहे. घालावं पांढरं म्हणून घातलेलं आहे आणि छान वाटतंय. आजी आता माझ्याजवळ नाहीये, पण आजीची साडी घालून आजीचा फील आला. आता इथे ब्राह्मण काका सुद्धा आलेले आहेत आणि त्यांनी खूप छान पूजा मांडली आणि खूप छान वाटत होतं आणि पूजा असली ना त्या दिवशी खूपच मस्त वाटतं. तर आम्ही थोडीशी पूजेची तयारी करून घेतली आणि त्यानंतरनं आम्ही पूजा स्टार्ट केली. तुम्हाला पण पूजा मी नक्कीच ऐकवते या व्हिडिओ थ्रू. तर तुम्ही पहा. ओम ओम केशवाय नमः ओम केशवाय नमः ओम नारायण नमः ओम माधवाय नमः गोविंदाय नमः विष्णु नमः मधुसूदन नमः त्रिविक्रम नमः
श्रीधरन्वा ऋषिणपतिशन्वा निरुद्रामदक्षर्जुन्वा जनार्वा कृष्णाय नमः। ॐ श्री प्रदातृतानुदृष्णाद्रूतामृजासना इति विधाय ॐ श्री अपिर्वा सर्वस्ताविद्वाः यास्तता पुक्ष्वा पूजानुणे संपृक्ष्वा ॐ श्री गुरुधाम नर्देशन्दकवरदलास्मरा सानिधि पुरुषाय नमः। श्री अगमातु देवानगमनतृक्षा कुर्वेन्ता तत्र देवता व्यानना ओम श्री स्वस्नाक्षवा स्वस्ना बृहस्पति तदात्वा ओम नमस्ते गणता प्रत्यक्ष तत्वमासे तमव केवल गतासे तमव केवल गता सर्वगणता ब्रह्मासे त्वं साक्षामासे रत्तमत्वे सत्यमत्वे अवात्वमामुक्तारं श्रुतारं धातारं धाता आरा अवानुचारं शम सदावत्रा रक्षणा चोदमतता दरातता सर्वतमः पाहि मये समनता त्वं गंगासुम निर्मातुं सत्वमर्मयः त्वं सजनां प्रत्यक्ष ब्रह्मासे सर्वजितां तत्ते सर्वजितां तत्ते सर्वक्षते सर्वजितां ते प्रददे त्वं अविरापो नरो नरो नमः त्वं चतुर्भागतत्वदने त्वं गुणद्वयमवस्था त्रयातीताः त्वं ध्यानमूलाधारं शत्रदाः त्वं विदानं विश्वद्रासविद्रास्ता वायुसविद्रास्ता ब्रह्मा वृषभनादिवृक्षवर्णादि तदनन्द्रा अनुस्वार परत्रार्धनुनास्ता तत्राम एकदुता मनर्मकार पूर्वरमकार मधुरवाण स्वार्षनाद समराः सहितने शेषदाग्नो ऋषिगण देवताः ओम गंगनाय दंताय विद्वय मुक्ति प्रसदा इति वर्षो सुतसा ब्रह्मा वेकुलदस सर्वदा विघ्ना निरोधस समजवाः पापा प्रदस समदस्मृता पापनाशने सयमदा सर्वत्राजन प्रदेः ओम मदनं कर्णे सुनुग्रह सुनद्रासवाः स्वस्ना पोषा विश्वेदाः स्वस्ना तुष्मा स्वस्ना ब्रह्मस्पति तदातो ओम शांति शांति शांतेः हृदयस्ते सहिता महागणने षोडशा पूजनं करेशे। 16 सोमवार हे व्रत शिवाला समर्पित आहे. सोमवार म्हणजे शिवाचा दिवस. या व्रतात 16 सोमवार सलग शिवपूजन, उपवास आणि जप केला जातो आणि असे मानले जाते की या व्रताने मनातील अपूर्ण इच्छा पूर्ण होते. अगदीच मी हे व्रत एक माझा नवस होता म्हणून केलेला आहे. कारण मी महादेवांना नवस केला होता की माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या. मी तुमचं हे 16 सोमवारचं व्रत नक्कीच करेन. फक्त माझी इच्छा म्हणून नाही. मनाची भीती, अस्वस्थता अशी आणि तणावही कमी होतो. शिव हा संहारकर्ता म्हणतात, पण खरं पाहिलं ना तर शिव म्हणजे शांतता, शिव म्हणजे शून्यता आणि शिव म्हणजे ध्यान, शिव म्हणजे अंतर्मनातील समतोल. 16 सोमवार व्रत आपल्याला शिकवतं सहनशीलता, संयम आणि स्वीकार. माझं हे व्रत निर्जळी होतं, त्यामुळे मला दिवसभर बिना पाण्याचं व्रत होतं माझं. पण त्याच्यामध्ये मला एकच गोष्ट कळाली, की काही लोकं जे खरंच उपाशी राहतात, ज्यांना काहीच भेटत नाही, त्यांना त्या अन्नाची किंमत किती असेल आणि मला त्या अन्नाची किंमत त्या एका दिवसात कळाली, अगदी पाण्याची सुद्धा. कारण मन स्थिर झालं, की जीवनाची दिशा बदलते म्हणतात. या व्रताबद्दल अनेक अनुभव आणि कथा पुरावेही आहेत. संसारात प्रेम आणि शांतता वाढते, आरोग्य सुधारतं, अशक्य वाटणाऱ्या इच्छा पूर्ण होतात आणि खरंच पूर्ण होतात. विवाह योग्य पक्का होतो, आर्थिक, मानसिक आणि भावनिक धैर्य वाढतं. पण या सर्वांपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मन भक्तीत गुंतलं आणि अहंकार दूर होतो. 16 सोमवारच्या व्रतामध्ये काय होतं माहिती आहे का? ते का केलं जातं? कारण त्यामागे एक अर्थ, एक भान असतं. बिल्वपत्र 3 गुणांचे संतुलन, दूध शुद्धतेचं प्रतीक, धूप वातावरणातील आणि मनातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारा, दीप अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची ओळख. या प्रत्येक गोष्टीमागे एक आध्यात्मिक अर्थ आहे. काही लोक या व्रताला नव्या सुरुवातीसाठी करतात, काही लोक तुटलेल्या नात्यांना जोडण्यासाठी, काही लोक आईवडिलांच्या आरोग्यासाठी, तर काही जण मनातल्या वेदनांसाठी आणि काही फक्त भक्तीच्या प्रेमातून. हे व्रत म्हणजे देव मला या माझ्या वाटेला सामर्थ्य दे, पण ती वाट तुझ्या आशीर्वादाने असू दे, यासाठीही करतात. पुराणांमध्ये सांगितलं आहे की जे मनापासून हे व्रत करतात त्यांच्यावर शिवाची विशेष कृपा होते. जेव्हा आपण हे व्रत श्रद्धेने करतो तेव्हा आयुष्याचं नक्की बदलतं. परिस्थिती नाही, पण त्यांना पाहण्याची दृष्टी बदलते. या व्रताचा शेवट उद्यापनाने केला जातो. उद्यापन म्हणजे पूर्णत्व, कृतज्ञता आणि आभार. कारण देवाला आपली यादी नको असते, देवाला हवा असतो भाव. आपण हे व्रत करताना अनेक चुका केल्या असतील, आपल्या म्हणजे अनावधानाने आपल्याकडून बरेच हे चुकून काही गोष्टी झाल्या असतील, तर त्या
आपण एकच इच्छा मनात ठेवायची, की चुकून जर माझ्याकडून काही झालं असेल, तर देवा मला माफ कर. आणि माझ्या ह्या व्रताला फलत्व दे. हे व्रत शिव हा शंकर साधा भोळा, त्याला साधं भोळंही चालतं. आपण अगदीच कठीण व्रत करावं किंवा अगदीच निर्जळी करावं असं काहीही अपेक्षा शिवाची कधीच नसते. कधीच महादेवांची अशी अपेक्षा नसते. भोळा शंकर माझा तसंच आहे काहीसं. आपण काहीही शंकराच्या एक मनापासून एक मनात एकदम म्हणजे निर्मळ मनाने जर हे व्रत केलं ना, तर हे खरंच खरंच फळ देतं. आणि फलाहार घेऊन किंवा काही पाणी ग्रहण करून जरी केलं, तरीही महादेव फल देतात. असं नाहीये की निर्जळीच करावं लागतं. शिव हा शंकर भोळा, असं शंकर हा खूप भोळा आहे आणि त्याला आपण जसं कळेल साधं भोळं, ते साधं भोळं ते कबूल करून घेतं. जर तुमचं मन सांगत असेल ना, तर एक दिवस हे व्रत नक्की करून बघा. काय जादू होईल असं नाही, पण मनाचं वजन हलकं होईल. कारण शेवटी श्रद्धा म्हणजे चमत्कार नव्हे, श्रद्धा म्हणजे विश्वास. आणि ही आपली हिंदू संस्कृती आहे आणि ही आपण जपली पाहिजे. आपली हिंदू संस्कृती आपणच पुढे नेली पाहिजे. आणि या व्रतामुळेच नाही, तर फक्त व्रत करूनच नाही, आपल्या आचरणातून, आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून आपण हिंदू आहोत आणि आपण भारतात राहतोय. आपण आपल्या संस्कार खूप छान आहेत. आई-वडिलांचे खूप छान संस्कार आहेत आणि आपली हिंदू संस्कृती जी आहे, ही शिवरायांनंतर आपण पुढे चालवली पाहिजे आणि आपल्या हिंदू संस्कृतीत जे काही कथा आहेत, पुराणं आहेत, उपास-तापास कराच, असं मी कधीच तुम्हाला सांगणार नाही. कारण हा ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे. श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा नसावी, असं मला वाटतं. आता हे जे मी उपवास हे केलेला आहे, एक श्रद्धेपोटी केलेला आहे, अंधश्रद्धा म्हणून नाही, की देव मला हे केल्यावर हे देईलच, असं नाहीये. हे मी फक्त एक आपली इच्छा असते, आपण बोलतो आणि आपण बोललेलं आपण आपल्या शब्दाला जागलं पाहिजे, असं मला वाटतं. त्यामुळे हे मी व्रत माझं जर मी बोलली आहे आणि म्हणजे ते देवाने करून घेतलंय की नाही हे मला माहिती नाही. पण ते करण्यासाठी मला त्यांनी नक्कीच शक्ती दिली आहे आणि ते आहेत. आपल्याला जरी देव दिसत नसले तरी ते आहेत. ते एकदम सकारात्मक दृष्टीने आपल्यासमोर येत असतात आणि ह्या 16 सोमवारमध्ये मला आलेला अनुभव मी तुम्हाला सांगू इच्छिते. अचानक कोणीतरी समोरून येणं किंवा मला मदत करा, मला गरज आहे आणि आपल्याला इच्छा नसून आपल्या समोरून येणं. आपण कधी-कधी काही लोकांना टाळतो, पण खरंच काही लोकांना आपली गरज असते. हे आपण कधी-कधी अनावधानाने आपल्या मनात नसतं, तरीही आपण पुढे निघून जातो. तर असेच मला एक आजी-आजोबा म्हणजे समोरून आले आणि ते विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेऊन निघाले होते डोक्यावरती आणि अक्षरशः माझ्याकडे कॅश कधीच नसते, याचं मला पहिल्यांदा वाईट वाटलं. माझ्याकडे कॅश नव्हती आणि ते म्हणत होते, की म्हणजे ते पायी वारी करत होते आणि ते विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेऊन चालत होते आणि त्यांनी माझ्याकडे पैसे नाही मागितले पहिली गोष्ट. त्यांनी माझ्याकडे खायला मागितलं. तर मी दुकानात गेले आणि तिथे ते म्हणजे माझ्या ऑफिसच्या इथे जे दुकान होतं ना, तिथे फक्त असं आपलं चॉकलेट, बिस्किट वगैरे एवढंच भेटत होतं. तर त्यांना ते ते म्हणत होते, की काही साखर दे, तेल दे, पण ते काही भेटलं नाही. तर मी त्यांना थोडंसं काही सामान देऊ केलं. तर त्या आजी म्हटल्या, की "बाळा हे सामान मला नको." म्हणून मग मी त्या दुकानातल्या एकाच म्हणजे त्याच काकांकडून त्यांना फोनपे करून पैसे घेऊन त्यांना पैसे देऊ केले. म्हणजे अशा काही गोष्टी असतात ना, की देव तुमची परीक्षा घेतो. आता हे व्रत चालू असताना देव तुमची परीक्षा घेतो, की तुमचं दान करण्याची किती क्षमता आहे, की तुम्ही तुम्ही लोकांना किती म्हणजे तुम्ही गरजू लोकांना किती दान करू शकता. आपल्या 10-20 रुपयाने कोणाचंही भलं होत नाही. पण ज्यांना खरंच गरज आहे ना, त्यांना नक्की मदत करा. नक्की त्यांना सपोर्ट करा. कारण काय होतं आपली छोटीशी मदत एखाद्याच्या चेहऱ्यावरती स्माईल आणून जाते आणि मला खूप सारे अनुभव आले. एक गोष्ट सांगायची तर आहे ना, हायवेला आमची गाडी एका किन्नरांनी थांबवली. म्हणजे दोघं-तिघं होते. त्या किन्नरांनी थांबवली. हायवेला कोणीच नव्हतं तिथे आणि एकदम अशी परीक्षा बघितल्यासारखं, की तुम्ही देताय का? आणि आमच्याकडे कॅश कधीच नसते हे सांगितल्याप्रमाणे. मग आम्ही त्यांना फोनपे केलं आणि काल गुरुजी तेच म्हटले, की तुम्हाला असे काही अनुभव आले का, की तुम्हाला नको असलेले, की तुम्हाला वाटतं, की ह्यांनी आपल्याला पैसे मागू नयेत, हे का मागतात? तर अशा काही गोष्टी आल्यात का? त्याच्यानंतरनं मला ते रिअलाईज झालं, की हो खरंच आपल्यासमोर अशी लोकं आली आणि आपलं द्यायचं
आपलं द्यायचं किती हे आहे, म्हणजे आपण दान किती करू शकतो ह्याची आपली परीक्षा पाहिली गेली. आणि त्यांनी ते जेव्हा सांगितलं तेव्हा खरंच अंगावर काटा उभा राहिला. म्हणजे आपण अनावधानाने दिलं नाही दिलं हा वेगळा विषय आहे. पण त्यांनी असं विचारलं स्वतःहून, की तुमच्यासमोर असं कोणी आलं का? तर त्यांनी असं विचारल्याबरोबरच मला भरपूर साऱ्या 4 महिन्यातल्या, ह्या 4.5 महिन्यातल्या कालावधीतल्या भरपूर साऱ्या गोष्टी मला आठवल्या. आणि खरंच देवाने परीक्षा घेतली आपली, बऱ्याच ठिकाणी घेतली. आणि एक असतं ना, की आपण हे व्रत करतोय, तर आपल्या मनात इतरांविषयी तुच्छ भावना नाही पाहिजे. आपल्या मनात म्हणजे आपण फक्त शुद्ध मनाने सगळं केलेलं असावं. साधं-भोळं कसंही असेल, चुकून काहीही म्हणजे अ, काही चुकून थोडंसं काही चुकलं असेल, तर माफी असावी महादेवा. तर हे व्रत खूप छान झालं. आणि दर सोमवारी आता इथून पुढे म्हणजे आपण आवर्जून देवाला जात नाही. दर सोमवारी म्हणजे आवर्जून जायचं म्हटलं तर होत नाही तसं. आणि तर आता म्हणजे असं चुकल्यासारखं वाटणार आहे इथून पुढचे सोमवार तरी. कारण खूप जास्त सवय लागलेली आहे. म्हणजे दररोज संध्याकाळी देवाला जाणं, ते चुरम्याचं नैवेद्य आणि सगळंच म्हणजे देवाला पाणी घालून येणं, महादेवाला जाणं, ही एक अशी बेसिक हॅबिट झाल्यासारखं झालंय. तर ह्या उद्यापनानंतर ना म्हणजे आता देवाला जायचं काही स्टॉप होणार नाहीये. पण एक ती सवय असते ना, तर ती सवय आता बंद होणार आहे. म्हणजे आपल्याला की आपल्या आता माझे 16 सोमवार म्हणजे 16 सोमवार करायचे होते, तर काही अडचणींमुळे 21 झाले. तर असे म्हणजे बऱ्याच अडचणी आल्या, पण त्यातून पण हे उद्यापनाचा दिवस आलाय आणि आपल्याला भाग्य लाभलंय, की मी हे व्रत पूर्ण करू शकले. आणि खरंच माझा असा नवस होता, की आमचं अरेंज मॅरेज होऊ दे, म्हणजे आमचं लव्ह मॅरेज आहे. आणि ते अरेंज म्हणजे विथ अरेंज होऊ दे, म्हणजे घरच्यांच्या संमतीने होऊ दे. मला पळून जायचं नव्हतं. तर ते घरच्यांच्या सहमतीनं होऊ दे. मी तुझे 16 सोमवारचे व्रत करेन. तेव्हा मला काहीच माहीत नव्हतं, की 16 सोमवार म्हणजे काय? हे सुद्धा मला माहिती नव्हतं. पण असंच माझ्या आजीच्याच तोंडून ऐकलं होतं. ती खूप जास्त महादेवाची भक्त होती. तर तिच्याच तोंडून ऐकलं होतं, की 16 सोमवार वगैरे असं काहीतरी असतं. तर तसंच मी असं लग्नाआधी देवाला म्हटले होते, की माझं अरेंज मॅरेज होऊ दे, घरच्यांच्या सहमतीने होऊ दे. आणि जे गावातले मला नावं ठेवतात ना, त्यांच्याच नाकावर टेचून तिथेच गावातच माझं लग्न लागू दे. मला हॉलवर सुद्धा लग्न करायचं नव्हतं. मंडपातच मला लग्न करायचं होतं, गावात मंडप टाकून. आणि ती त्यांच्याच तोंडावर मी माझ्या घरातल्यांची मान उंच करून, खाली घालून नाही, कारण मला पळून जायचं नव्हतं. आणि त्यांच्याच म्हणजे सहमतीने माझं अरेंज मॅरेज होऊ दे. तुझं काहीही असेल, तुझे ते 16 सोमवार मी लग्नानंतर पूर्ण करेन. पण हां, जेव्हा मी कमवेन तेव्हा मी तुझं उद्यापन करेन. पण त्यानंतर मी लग्नानंतर उपवास पकडले. पण त्याच्यामध्ये अडथळे आले. मला प्रेग्नन्सी हे राहिली. त्यामुळे ते उपवास मला नंतर कंटिन्यू करता आले नाहीत. पण आत्ता नेमकं कामाला लागले मी आणि त्याच्यामध्ये माझे हे उपवास झालेले आहेत. आणि ह्या उद्यापनाचा सगळा खर्च माझ्या पगारामध्ये देवानेच माझ्याकडून करून घेतलेला आहे. आणि जसा माझा नवस होता तसाच माझ्याकडून तो फेडून घेतलेला आहे, असं मला तरी वाटतं. आणि ही अंधश्रद्धा नाहीये, ही एक श्रद्धा आहे. कारण आपण आता नुसतं बसून म्हटलं, की "देवा असं-असं मला करायचंय." तर ते तसं नाही होत. नुसतं बसून मला काही भेटणार नाहीये. त्यासाठी मला एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत. मला प्रयत्न करावे लागणार आहेत. मला त्यासाठी कष्ट करावे लागणार आहेत. त्या कष्टांना फळ द्यायचं की नाही, हे तो वरचा परमेश्वर ठरवत असतो. त्यामुळे मी खूप जास्त कष्ट घेतलेत माझं अरेंज मॅरेज व्हावं यासाठी. मी खूप जास्त प्रयत्न केलेले आहेत. खूप जास्त घरातल्यांचा खूप जास्त बोलणे सुद्धा खाल्लेत, मारसुद्धा खाल्लेला आहे. सगळं, सगळं, सगळं. पण त्यातूनच माझ्या महादेवांनी माझं मागणं ऐकलं. आणि त्यांनी माझं मागणं ऐकल्यामुळे मी माझा शब्द पाळला आणि हे 16 सोमवारचं व्रत माझं फायनली झालेलं आहे. आणि मला खूप छान वाटतंय. खूपच भारी वाटतंय. कारण आपण आपली श्रद्धा असणं एकीकडे आणि आपली अंधश्रद्धा असणं एकीकडे. तर माझी श्रद्धा आहे, माझी अंधश्रद्धा नाही. काही लोकं आता इथे बोलतील, की ही अंधश्रद्धा आहे, काही असं होत असतं, तर लोकांनी काय-काय मागून घेतलं असतं, असं झालं असतं, तसं झालं असतं. तर नाही, हे मागून घेऊन मिळालेलं नाहीये मला. हे मला सुद्धा माझ्या मनाला माहिती आहे आणि माझ्या देवाला माहिती आहे. मला काही कोणत्याच गोष्टी मागून मिळालेल्या नाहीयेत. ह्याच्यासाठी मी खूप जास्त प्रयत्न केलेले आहेत, खूप जास्त स्ट्रगल केलेलं आहे, खूप जास्त बोलणी खाल्लेली आहेत. लव्ह मॅरेज करणं सोपं असतं, पळून जाणं खूप जास्त सोपं असतं. पण आई-बापाची इज्जत राखून तेच लव्ह मॅरेज अरेंज करणं हे खूप जास्त कठीण असतं. आणि ते मी
ते स्ट्रगल मी केलेलं आहे आणि ते माझ्या देवाने बघितलंय. त्यामुळे असं नाहीये, की सगळं आपण बसलो इथे मला देवा मला हे पाहिजे आणि ते भेटलंय. तसं नाही होत. त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतातच. काहीही असलं तरी आपल्या प्रयत्नांना यश देण्याचं काम फक्त तो परमेश्वर करत असतो. तर असो, छान पूजा झाली. खूप छान वाटतंय आज आणि मस्त अशी नवीन सुरुवात केलेली आहे. त्याला सांगितलंय आता बाबा या गोष्टी माझ्या आयुष्यात मला करायच्या आहेत. तर तू याच्यासाठी मला बळ दे. मला याच्यासाठी तू आत्मिक म्हणजे स्वतः असं हे दे, की एक एनर्जी दे, की मी हे करू शकते. येस, आय कॅन डू इट. तर त्यानंतर छान सगळी पूजा नंतर झाल्यानंतरनं गुरुजींचे म्हणजे ब्राह्मण काकांचे पाय धुण्याचा विधी केला. म्हणजे त्यांचे पायाचे पूजन केले. म्हणजे आपले आता ते 16 सोमवारच्या व्रतात जे आहे ना, ते की ब्राह्मण काकांच्या पायांचे पूजन शेवटी करतात आणि त्यांच्या पायांचं पूजन केल्यानंतर ना, त्यांना छान आपल्या इच्छेने, स्वइच्छेने आपल्याला जर त्यांना काही त्यांची जी दक्षिणा आहे ती आणि पोशाख वगैरे आहे ते आपण देऊ. त्यांचं आशीर्वाद म्हणजे त्यांचे आभार मानतो, की तुम्ही आमच्या कार्यक्रमाला येऊन आमच्या घरात छान देवाची पूजा घातली आणि आमच्या कार्यक्रमाला तुम्ही हे दिली, काय संपन्नता दिली, छान उद्यापन झालं आणि त्यासाठी आभार मानण्यासाठी आणि एक गुरुचे पाय धुण्यासाठी आपण हे सगळे विधी करतो आणि हीच आहे आपली हिंदू संस्कृती. खूप छान आहे. जितकी समजेल, जितकी समजून घेता येईल, तितकी खूप मस्त आहे, खूप छान आहे, पॉझिटिव्ह आहे. अंधश्रद्धेच्या कलेकडे न जाता श्रद्धा मनात धरून पुढे जावं आणि आपली हिंदू संस्कृती आपणच जपायची आहे. गुरुजींच्या पायांचे पूजन केले आणि माझ्या या 16 सोमवारच्या व्रताला संपन्नता दिली. छान उद्यापन झालं एकदम सादर संगीत सगळं, होम, हवन हे सगळं व्यवस्थित झालं आणि देवाचे आभार मानून आता माझा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.